श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 30 एप्रिल आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. नातवंड ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असणार आहेत. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखं वागू नका. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकणार आहात. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला आज मिळणार आहे. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहात. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवायला येणार आहे. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे तुम्हाला फायदे मिळतील. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. जर तुम्ही आपल्या प्रेमासोबत म्हणजेच जीवनसाथीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहात तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा जोडीदार तुमच्याशी नाराज होऊ शकतो. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असं होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वागवे नाही. पुढील रास आहे मिथुन रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करायला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तींशी तुमचा सुसंवाद होईल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केली तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाश झोतात याल. पुढील रास आहे कर्क रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास देखील बाळगू शकणार आहात. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या जीवनसाथीसोबत चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल. तुमचा मूड एकदम आज चांगला राहणार आहे. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणाव देखील देऊ शकते. नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टींपासून वाचण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास प्रदीर्घ काळापर्यंत फायदेशीर ठरू शकतील. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही आज नाराज होऊ शकतात. पुढील रास आहे सिंह रास. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समृद्ध जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दृष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणं चांगलं असतं. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे मन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पितासोबत याबाबतीत बोलू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनःशांतीवर विपरीत परिणाम होऊन देऊ नका. तुमच्या जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज छळणार आहात. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशातच जर तुम्ही काही चूक केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आज तुमचा फायदा होईल कारण कुटुंबातील सदस्य तुमच्या सकारात्मक दृष्टी प्रतिसाद देतील. तुमच्या स्वप्नातील राजकुमारांशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय धडधडणार आहे. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे
गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबतही कुणीच नसेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. पुढील रास आहे तूळ रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणं विसरून जाणं हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केले होते, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची गरज आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखू सेवन आणि मद्य सेवनसारखे तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. आज तुम्ही विनाकुणाच्या मदतीने तुम्ही धन कमवण्यात यशस्वी व्हाल. मुलींचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. ती तिच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर सारण्याची ताकद आहे. तुम्ही प्रेमात पळून निघालात तर हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी देखील व्हाल. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. एकांतात वेळ घालवणं उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपले समस्या जरूर सांगा. पुढील रास आहे धनुरास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब देखील होऊ शकते. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. महत्त्वाचे काम कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तसंच आवश्यकतेपेक्षा वेळेचा उपयोग चांगला करा, अन्यथा वेळ वायाला गेली तर तुमचा मूड खराब होऊ शकतो. तसंच तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकणार आहे. पुढील रास आहे मकर रास. ध्यानधारणा आणि सत्वाची जाणीव होणं हे लाभदायक सिद्ध होणार आहे. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही देखील होऊ शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. त्याचबरोबर मत्सर करू नका. आजच्या दिवस तुम्हाला काहीतरी सरप्राईज मिळण्याचे संकेत प्रबळ होत आहेत. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणं गरजेचं आहे. ही गोष्ट आज तुम्ही समजाल, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. पुढील रास आहे कुंभ रास. आरोग्य एकदम चोख असणार आहे. आपल्या धनाचा संचय करण्यास तुम्हाला कौशल्य आज तुम्ही शिकून घेऊ शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन देखील वाचू शकता. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. तुमचा जोडीदार दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस असेल असं काहीतरी करा. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याचे अनेक कारणे आहेत. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न जरूर करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस आहे. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. या राशीतील व्यावसायिक आज कुठे जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात.
जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकते. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारे असणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.